यशस्वीरित्या जयवंत केलं आणि आपल्या गुणाचं खातं खोललंय समीरा शावास संघानं. प्रत्युत्तर दाखल आता मात्र आपल्याला बघायला मिळतोय रोहन पाटील हा देखील खेळाडू या सामन्यामध्ये प्रमुख आकर्षण असणार आहे. मंगेश सोनवणेला या खेळाडूच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे साथ दिली जाईल. यावेळेस मात्र मंदार पाटीलची अचूकरित्या और किकच्या माध्यमातून होती आहे एक सक्सेसफुल गोल. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. कालच्या तिसऱ्या दिवसाचा हा उत्कृष्ट चढाईचा मार्केट ठरलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय प्रशांत जाधवच्या स्वरूपामध्ये. 7 गुर्जरी कशी मिळत असेल दावा ठोठावतो मध्यरेषेवरती निश्चितच कॉन्फिडन्स लेवल थोडीशी हाय होताना आपल्याला बघायला मिळतोय परंतु अनसक्सेस. यावेळेस मात्र जबरदस्त परिश्रम आपल्याला बघायला मिळाला वाऱ्याच्या गतीने आला आणि निश्चितच प्रशांत जाधव चढाईचे दारोमदार कर्णधार ऋतिक पाटील वरती. पूर्ण डिफेन्स 7चा डिफेन्स समीरा शावासचा. पेन वॉरियर्सचा आपलं खातं उघडायचं आहे. आणि बोनस गुणांनी पेन वॉरियर्सचा खातं उघडलं. यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची प्रत्युत्तर कर्णधाराला प्रत्युत्तर कर्णधाराचं इथून मोगलची चढाई 4चा डिफेन्स. काय केलं बोनस नाही म्हणजे असं आऊट झाला ना बोनस नाही तेव्हाच परत जातात. ज्याला मागच्या सामन्यामध्ये आक्रमक चढा केला आणि आपल्या संघाला एलिमिनेटर राऊंड मध्ये आणून पोहोचवलं असा रायगड जिल्ह्याचा कोणी खेळाडू समीरा शावासचा कर्णधार मिथुन मोकल. पुन्हा एकदा ऋतिक पाटीलची चढाई. रोमहर्षक सामना खेळायचा या ठिकाणी पाहायला मिळेल. मंगेश सोनावणेची चढाई. समीरा शावास संघाचा आयकॉन प्लेअर मंगेश सोनावणे 4चा डिफेन्स पेन वॉरियर्स कर. गेला धन्यवाद. अशा कबड्डीच्या स्पर्धेला अर्थात आरकेएलसाठी सन्माननीय राजेंद्र पाटील संचालक मुंबई कृषी उत्पन्न समिती हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मात्र आपल्याला विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करायचं आहे त्यांचं स्वागत करायचं. धन्यवाद पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला त्या स्पर्धेला आपण शुभाशय करतो. टीमचे सरपंच सन्माननीय पिंपळाचे गायकवाड हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी मात्र बघायला विनंती करतो त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करायचं. पिंपळाचे गायकवाड यांचं या ठिकाणी सन्माननीय संजय काटकर साहेब आणि त्यांच्या सौ मनीषा काटकरताई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय आस्वाजी पाटील आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. एक कर्णधार पद काय असतं ते अचूकरित्या फसवण्याचा प्रयत्न दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून केला जातोय. ऋतिक पाटील विरुद्ध मिथुन मोकळ. प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटीलची चढाई 4चा डिफेन्स असेल. जर सक्सेस मिळवायचं असेल तर मात्र खोलवर चढाई करावी लागेल ऋतिकला. खोलवर चढाई आपल्याला बघायला मिळते आहे आणि मग निश्चितच माघारी खेळतोय. प्रत्युत्तर देईल रोहन पाटील. हा रायगड जिल्ह्याचा रायसिंग स्टार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. या रायगड कबड्डी लीगच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उदयास येतोय. वारंवार चढाईतील गुणांमुळे आपल्या संघाच्या पारड मात्र काहीसा झळ करतोय असा हा रोहन पाटील. पेन वॉरियर 4 आणि समीरा शावास 4 असा समांतर गुणांवर हा चालू सामना आपल्याला बघायला मिळतोय. अत्यंत महत्वाचा असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि चढाई करीत असेल आता मात्र आकाश गायकवाड आयकॉन खेळाडू पेन वॉरियर संघाचा ज्याने सेमीफायनल 1 मध्ये देखील चांगल्या प्रकारे एफर्ट्स लावले होते परंतु त्या सामन्यामध्ये बघायचा कितपत प्रयत्न करतात. 4चा डिफेन्सचे बरोबर झाली तर मात्र निश्चितच पक्कड होऊ शकते.
चढाई डोअर डायरेक्ट गुण तर घ्यावाच लागेल. डोअर डायरेक्टची चढाई कर्णधार मिथुन मोकर अतिशय आक्रमक चढाया ज्याने मागच्या सामन्यामध्ये केल्या. मतरक्षकाला रनिंग हँडलचा प्रयत्न क्षेत्ररक्षण खेळ करण्याचा प्रयत्न मिथुन मोकलचा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न पाहूया. यशस्वी चढाई मिथुन मोकलची एक गुण गिफ्ट केल्यासारखा पेन वॉरियर संघाकडून यशस्वी चढाई प्रशांत जाधव कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट चढाईचा मानकरी बेस्ट रेडर प्रशांत जाधव 4चा डिफेन्स गुणसंख्या पेन वॉरियर्स 5 गुण समीरा छावास 5 गुण आणि आता मात्र जेवण केला 40 यशस्वी पटकावला समीरा छावास संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुनश्चिदा मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय. वारंवार छाया करतोय. खऱ्या अर्थाने कर्णधारपद कशा प्रकारे भूषवलं जातं याचं उत्तम उदाहरण या दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. यावेळेस मात्र वारंवार प्रयत्न करण्यासाठी मिथुन मोकेल आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र माघारी परतत असताना प्रत्युत्तर दाखल त्या ठिकाणी सज्ज झालाय ऋतिक पाटील. कर्णधाराचं प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळत आहे. ज्याच्या चढाईला धार असा हा कर्णधार ऋतिक पाटील. 5चा डिफेन्स असेल खोलवर चढाई करावी लागेल कारण बोनस गुण मात्र ऑफ असणार आहे. परंतु जर खोलवर चढाई झाली तर त्या ठिकाणी संदेश पाटील पूर्ण सज्ज असणार आहे आणि माघारी परततोय. प्रत्युत्तर दाखल मात्र या रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याने अखंड महाराष्ट्र राज्यावर आपली ओळख निर्माण केली असा हा प्रो कबड्डी स्टार मयूर कदम आपल्याला बघायला मिळतोय. धन्यवाद आजच्या या स्पर्धेसाठी. आदरणीय भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत शेठ ठाकूर अर्थात या स्पर्धेला आजच्या दिवशी आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं दादा आपले हार्दिक आभार. सन्माननीय सवाई शेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या सुद्धा जिल्हा संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. यशस्वी चढाई आकाश गायकवाडची. डोअर डायरेक्ट मिथुन मोकलची चढाई. या अगोदरच्या चढाईत यशस्वी चढाई केली होती. डोअर डायरेक्टमध्ये मिथुन मोकलनं गुणफलक आपण पाहतो 6-6 अतिशय अटीतडीची लढत क्रीडारसिकांना या ठिकाणी पाहायला मिळते आणि मला वाटतं शॉक आउट होतो. एक गुण मिळणार पेन वॉरियर्सला. आकाश गायकवाडची चढाई. 3चा डिफेन्स सुपर टॅकलची नामी संधी असणार ती समीरा छावास संघाकडे. डावा गोरक्षक सागर खूप फोरवरची चढाई मला वाटतं पाहूया. एक गुण मयूर कदमची चढाई. राष्ट्रीय खेळाडू मयूर कदम. हो सुंदर एक गुण मिळाला पेन वॉरियर्सला आणि मला वाटतं या सामन्याचा पहिला आउट समीरा छावासवरती पेन वॉरियर्सचा 1+2 3 गुण मिळणार पेन वॉरियर्सचा. सुंदर सामना. आता मात्र पहिल्या ऑल आउट नंतर या ठिकाणी चढाई करीता सज्ज झालाय मंगेश सोनावणे आपल्याला बघायला मिळतो. आयकॉन खेळाडू असेल समीरा छावास संघाच्या माध्यमातून 7-1 बोनस गुण ऑन प्रयत्न कितपत करतोय. वारंवार त्या ठिकाणी मध्यरक्षक कोपरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न करतो परंतु अपयश. यावेळेस देखील ऍडव्हान्स साठी आला आणि मंगेशला मात्र मोठं सक्सेस मिळत आहे आणि 7 आणि 12 5 गुणांचा फरक अजून देखील असेल या सामन्यामध्ये. कर्णधार वॉर्निंग दिली. ऋतिक पाटीलची चढाई 12-7 5 गुणांची आघाडी पेन वॉरियर संघाकडे. आजच्या समारोपाच्या दिवशी क्रीडारसिकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. सर्व क्रीडारसिकांचा सुद्धा रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनकडून हार्दिक आभार. डॉक्टर चित्राताई पाटील आणि सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारीकडून
सर्व खेळाडू शिकायचे सुद्धा हार्दिक आभार. रिक्त असते मागे परत का थेंबे थेंबे तळे साचे अशा वृत्तीतून समीरा छावाच मात्र आपल्या संघाचे गेलेले गुण या ठिकाणी परतवण्याचा पुढेपूर प्रयत्न करतात. यावेळी फक्त सागर पाडीच्या माध्यमातून एक गुण बहाल केला जातोय आणि त्या ठिकाणी आकाश गायकवाड पण शेतात सक्सेसफुल ठरतोय. प्रत्युत्तर दाखल मिथुन मोकाची चढाई 6चा डिफेन्स बोनस गुण ऑन, परंतु प्रयत्न कितपत करतोय. संत गतीने चढायला सुरुवात असेल. बघूया कितपत प्रयत्न केले जातात. बोनसचा अटेम्प्ट त्या ठिकाणी झालाय, परंतु सक्सेस कितपत मिळत आहे. हॅलो, हा बोला. हो, आणि बोनस गुण यशस्वी चढाई हा ऋतिक पाटीलची चढाई कर्णधाराला प्रत्युत्तर सेमीफायनल चालू आहे कर्णधाराचं दुसरे. नाही, अर्धा एक तासाने लागेल फायनल. रायगड जिल्ह्याचे हा गुणी खेळाडू ऋतिक पाटील आणि बोनस गुण तसाच तसा प्रत्युत्तर टिट फॉर कॅट कर्णधाराने बोनस गुण प्राप्त केला समीरा छावाचा. तसंच प्रत्युत्तर पेड वॉरियरचं पुन्हा एकदा मिथुन मोगलची चढाई पेड वॉरियरच्या कोर्टमध्ये. बोनस ऑन असेल या चढाईसाठी. रिक्त असते मागे परतला प्रत्युत्तर प्रशांत जाधवचं. पेड वॉरियर 14 गुण, समीरा छावाज 9 गुण. 6चा डिफेन्स समीरा छावाज संघाचा. आता आपण पाहूया रनर आउट सुंदर असं वॉल ऑफ द समीरा छावाज जसं मयूर कदमच्या माध्यमातून डॅश केली जाते. निखिल म्हात्रेला मात्र या ठिकाणी संधी दिली जाते. प्रत्युत्तर दाखल रोहन पाटील 5चा डिफेन्स असेल. राईट सक्सेस करण्याकरिता डिफेंड करावी लागेल. प्रयत्न करतोय, परंतु संत गतीने चढायला सुरुवात. कोणताही खोलवर प्रयत्न दिसत नाही आणि रिक्त माघारी करतोय. प्रत्युत्तर दाखल मात्र कर्णधार ऋतिक पाटील. कबड्डी खेळाकरिता स्वतःला झोकून दिलेला खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. युनिव्हर्सिटी लेवल कबड्डी स्पर्धेमध्ये ज्याने गोल्ड मेडल पटकावला असा हा ऋतिक पाटील. कर्णधार असेल पेन वॉरियर संघाचा. 7चा डिफेन्स असेल. हो हो वाट परफॉर्मन्स मला वाटतं असा निकाल मंगेश सोनावण्याची चढाई 5चा डिफेन्स बोनस ऑफ असेल करण्यासाठी, परंतु ड्रॉ डायरेक्ट अंतिम रेषेपर्यंत चढाई करावी लागेल मंगेश सोनावण्यासाठी. गौरव पाटील राजसिंगम कोबरा रक्षक. हा सुंदर गौरव पाटीलची व्यापक सक्सेसफुल टॅकल पेन वॉरियर्स कडून.